जोले दाम्पत्याच्या विकासाचं श्रेय इतरांनी घेऊ नये, नगरसेवक श्री जंगटे यांची माहिती। बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणासाठी 2 कोटींचं अनुदान मंजूर, जोले दाम्पत्याचे विशेष प्रयत्न। बहुचर्चित असलेल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण व सुशोभीकरणास माजी मंत्री व निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून 2 कोटींचं अनुदान मंजूर झालं। लवकरच या रस्ता कामाचा उद्घाटन सोहळा जोल्ले दाम्पत्याच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती हालशुगर संचालक व विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी बोरगाव इथं आयोजित पत्रकार बैठकीत दिली। पुढे बोलताना ते म्हणाले, आमदार शशिकला जोल्ले यांच्यामुळेच बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास होतोय। त्याचबरोबर सर्कल पासून मदरसापर्यंत दोन्ही बाजूच्या गटारीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर झालाय। 50 लाख खर्चातून बांधण्यात आलेल्या पदवीपूर्व कॉलेजचे उद्घाटन व लोकार्पण समारंभ व घोसरवाड ते बुरकेमाळ्याच्या पानंद रस्त्यांसाठी 15,32,00,000च्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची इमारत, नम क्लिनिक उद्घाटन व विविध कामांचा लोकार्पणही सोहळा होणार आहे। शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अल्पसंख्याक विभागातून 3 कोटी अनुदान मंजूर झालंय। सीसी रस्ते व सर्व इतर कामांना हाती घेतला असून लवकरच या सर्व कामांची पूर्तता होणार आहे। ग्रामपंचायत माजी अध्यक्ष BK महाजन म्हणाले, शहरात नगरपंचायतीवर विरोधकांची सत्ता आहे, पण शहराच्या विकासासाठी जोल्ले दाम्पत्यांनी विशेष लक्ष दिलंय। विरोधक विकासावर बोलावं, राजकारण न करता नागरिकांची दिशाभूल करू नये। नगरसेवक शरद जंगटे यांच्या नेतृत्वाखाली विकास होतोय। शहराबरोबरच उपनगरातील कामांनाही प्राधान्य देतोय। पानंद रस्त्यांसाठी निधी मंजूर मिळाली आहे, यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्नही मार्गी लागलेत। सर्कलचे रुंदीकरण, डांबरीकरण व सुशोभीकरण व्हावं यासाठी जोल्ले यांनी विशेष प्रयत्न केले, पण हे आम्ही केलं असे विरोधक सांगतात। त्यामुळे त्यांच्या कामाचं श्रेय विरोधक घेऊ नये असा टोला यावेळी महाजन यांनी लगावलाय। या पत्रकार बैठकीत राजशेखर हिरेमठ, बिरेश्वरचे शाखा चेअरमन अजित तेरदाळे, जितेंद्र पाटील, अजित कांबळे, बंडू माळी, संजय महाजन, भरत कांबळे, श्रीपाल गोसावी, शंकर गुरव, भरत चोकावे, बाहुबली चोकावे, किसन गोसावी, महादेव ऐदमाळे, मधुमती पाटील, सचिन कोळी, ऋषिकेश गुरव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। व माजी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले वहिनी आणि माजी खासदार DCC बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगावाच्या विकासासाठी 2 कोटी 80 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे। त्यातून 2 कोटी सर्कल रुंदीकरण धरून सर्कल डेव्हलप करण्यासाठी 2 कोटी, परत सर्कलपासून ते मदरसापर्यंत गटर ड्रेनेज 65 लाख रुपये, परत घोसरवाड रोड तो बुरकेकोडीपर्यंत पानंद रोडसाठी 15 लाख रुपये, असं वहिनींच्या आणि अण्णांच्या विशेष प्रयत्नातून हे कामगारीला मंजुरी मिळालेलं आहे। टेंडर प्रक्रिया पण याचं सगळं टेंडर प्रक्रिया बी संपलेलं आहे आणि आता लवकरात लवकर आमदार मॅडमांचं टाईम घेऊन हे लोकार्पण करण्याचा आम्ही डेट फायनल करत आहे। आणि मी विरोधकांनी एवढंच सांगू इच्छितो, सर्कलचं हे श्रेय विरोधकांनी घेऊ नये। फक्त आणि फक्त आमचे निपाणी भागाचे आमदार आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव सर्कल म्हणजे शोभीकरण करण्यासाठी 2 कोटी मंजूर केलेले आहेत आणि याचा प्रयत्न फक्त अण्णा जोल्ले कुटुंबींनाच जात आहे। वेळोवेळी आपले कुलनाथ मुशन महाराजांनी वहिनींचा संपर्क साधून बोरगाव सर्कलमध्ये आमचं कीर्तिस्तंभ चं शोभीकरण होण्यासाठी कुलनाथ मुशनांचं पण मागणी होतं आणि कुलनाथ मुशन महाराजांच्या एक आशीर्वादानं अण्णा वहिनीने हे काम मंजूर केलेलं आहे आणि याचं श्रेयवाद कोणी घेऊ नये। श्रेयवाद घ्यायचं असेल तर त्याचं काही तर प्रूफ द्या, पण श्रेयवाद घ्या, पण हे वहिनीच्या विशेष प्रयत्नातून झाले असं आम्ही सकल भाजप कार्यकर्ते